नमस्कार. 12वा धडा मानवी स्नायू व पचन संस्था या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. या धड्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे दिलेली आहेत. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पचनाची क्रिया जठर की मुखापासून सुरू होते, तर योग्य उत्तर आहे मुखापासून सुरू होते. पापण्यांमध्ये प्रकारचे स्नायू असतात. ऐच्छिक अनैच्छिक, तर उत्तर आहे पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे की हालचाल करणे हे कार्य नाही, तर योग्य उत्तर स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. हृदयाचे स्नायू हे डॅश डॅश असतात. सामान्य स्नायू की हृदय स्नायू, तर उत्तर हृदयाचे स्नायू हे हृदय स्नायू असतात. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे जठर की ग्रास नलिकाचे कार्य आहे. उत्तर बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रास नलिकाचे कार्य आहे. आता सांगा माझी जोडी कोणाशी, तर उत्तर आपलं येणार आहे हृदय स्नायू. आम्ही कधीच थकत नाही, स्नायूमुळेच होतात जबड्यांच्या चघळण्याच्या हालचाली. पेप्सिन जठररसातील विकर, पेटके येणे म्हणजे स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. अस्थिस्नायू म्हणजे नेहमी जोडीने कार्य करतात. मित्रांनो, खोटे कोण बोलतंय बघा. इथे जीभ, यकृत, मोठे आतडे, अपेंडिक्स आणि फुफ्फुस काय काय सांगतात. योग्य उत्तर आहे जीभ. म्हणतीये माझ्यातील रुचिकलिका फक्त गोडच ओळखतात, तर उत्तर काय, जीभ खोटे बोलतीये, कारण जीभ सर्व चवी ओळखू शकते. यकृत म्हणतंय मी शरीरातील सर्वांना मोठी ग्रंथी आहे, तर यकृत खरे बोलत आहे. मोठे आतडे म्हणते माझी लांबी 7.5 मीटर आहे. उत्तर मोठे आतडे खोटं बोलत आहे, कारण त्याची लांबी 1.5 मीटर आहे. अपेंडिक्स म्हणते पचनाची क्रिया माझ्याशिवाय होत शकत नाही, तर उत्तर आहे अपेंडिक्स खोटं बोलत आहे, कारण ते मानवी शरीरात कसलंच कार्य करत नाही. फुफ्फुस उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो. उत्तर फुफ्फुस खोटं बोलत आहे, कारण फुफ्फुसाचा उत्सर्जनाच्या क्रियेत सहभाग असतो, परंतु वृक्का इतका नाही. आता प्रश्न 4 आहे, कारणे लिहा. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते, याचं उत्तर आहे जठराच्या भित्तिके जाठर ग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात, त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. उत्तर हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत, ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. मादक पदार्थांचे सेवन करू नये. उत्तर मादक पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर सारख्या भयानक रोगांना आमंत्रण मिळते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे काम मादक पदार्थांमुळे बिघडू शकते, म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. उत्तर आपल्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण नसल्यास आपल्या शरीरामध्ये वेदना आणि व्याधी सुरू होतात, म्हणून शरीरातील स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण हवेत. प्रश्न 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते. उत्तर स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. अस्थिर स्नायू किंवा ऐच्छिक स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. आम्लपित्त का होते व त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. उत्तर पित्त हे पायलोरी जीवाणूंच्या संक्रमणामुळे होते. तसेच तणाव, तिखट व मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे आम्लपित्त होते. शरीरावरील परिणाम, आम्लपित्त वाढले की डोके दुखते, अंगावर पुरळ उठते, छातीत जळजळ होते. दातांचे प्रमुख प्रकार कोणते, त्यांचे कार्य काय आहे. उत्तर पटाशीचे दात, सुळे, दाढा आणि उपदाढा हे दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. कार्य, पटाशीचे दात तुकडा मोडण्यासाठी किंवा एखाद्या वस्तू सोलण्यासाठी उपयोगात येतात. सुळ्यांचा उपयोग भक्ष्याची शिकार करण्यासाठी होतो. दाढा आणि उपदाढा यांचा उपयोग चर्वण करण्यासाठी होतो. प्रश्न 6 आहे, पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. आता येथे आपण पचन संस्थेची आकृती काढली आहे. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठी आतडे आणि गुदद्वार हे सगळी नावं दिलेली आहे. उत्तर अन्नाचा घास तोंडात गेल्यावर अन्नपचनाची सुरुवात होते. तोंडात अन्नाचे बारीक बारीक तुकडे केले जाते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. 2
तोंडात चावून बारीक केलेले अन्न घशामध्ये असणाऱ्या अन्ननलिकेमध्ये जिभेच्या साह्याने ढकलले जाते. 3. ग्रासिकेच्या माध्यमातून अन्न पुढे जठरामध्ये प्रवेश करते. जठरामध्ये जठरातील जठर ग्रंथीमधून जाठर रस स्रवतो. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस म्हणजे श्लेष्म हे जठररसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात प्रामुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. 4. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. 5. लहान आतड्यात यकृताने स्रवलेला पित्तरस लहान आतड्यातच पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. 6. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचकरस मिसळतात. अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते. 7. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घड भाग मोठ्या आतड्यात येतो. 8. पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. धन्यवाद मित्रांनो. इथेच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.